नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरावा महाडीबीटीवरती. चला, व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी विद्यार्थ्यांनी ज्याला जसा हवा, म्हणजे ज्या सेक्शन तुम्हाला बघायचं तो सेक्शन पुढे पळवत नेऊनही बघू शकता. व्हिडिओ मोठा होईल, सुरुवातीलाच मी तुमची क्षमा मागतो, कारण पूर्ण प्रक्रिया आपण इथपासून इथपर्यंत पूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अधिक वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याला काहीतरी पूर्वतयारी आपल्याला करायला लागते. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे म्हणल्यावर आपल्याला पूर्वतयारीही करायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काय काय हवंय तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हवंय आधारशी लिंक मोबाईल क्रमांक. म्हणजे तुमचं पहिली गोष्ट प्रिलिमरी तुमच्याकडे आधार हे हवायच आहे. आधार असल्यानंतर त्या आधारला लिंक मोबाईल हवाय. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, तुम्ही छोटे असताना आधार काढलेलं असतं, मोबाईल नंबर त्याला अटॅच नसतोच, बँक अकाउंटही नसतं. आणि या दोन गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आता सध्या तरी फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजे OTP येईल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल, नाहीतर तुम्ही फॉर्म भरू शकणार. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आधार अपडेट. आता ज्या विद्यार्थ्यांच्या आधारला अपडेट नाही आहे मोबाईल आणि त्यांना आधार अपडेट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला तुम्ही संपर्क साधावा आणि तिथे तुम्ही आधार अपडेट करू शकता. दुसरी एक चांगली अशी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर बँक अकाउंट नसेल, म्हणजे दुसरी जी प्रिलिमरी आपली कंडिशन आहे, आपल्याकडे बँक अकाउंट पाहिजे आहे. सध्या तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुमच्याकडे बँक अकाउंट हे आधारला लिंक नसलं, नुसतं बँक अकाउंट असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. परंतु आधारशी लिंक ते असलं कधी चांगलं नाही. तुम्हाला आधारला लिंक असलेलं बँक अकाउंट लागणारच आहे. पण आता जरी तुमच्याकडे नसेल, तुम्ही प्रोसेस नंतर करणार असाल, ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकता. तर बँक अकाउंट सोपं आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जाणार पोस्ट ऑफिसमध्ये अपडेटसाठी, तर त्याच वेळेस तुम्ही बँक अकाउंटही तिथे काढू शकता. पोस्टामध्ये तुम्ही 200-300 रुपयामध्ये तुमचं अकाउंट निघेल. ताबडतोब तुम्हाला अकाउंट नंबर आणि बाकीची इन्फॉर्मेशन लगेच दिल्या जाईल. फार वेळही त्याच्यात लागत नाही आणि तुमचं आधारही लगेच ते तुमच्या अकाउंट, म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट आहे तेही आधारशी कनेक्ट होतं. म्हणजे DBT जी प्रोसेस आहे, DBT जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये तुमचं अकाउंट एंटर होईल आणि तुम्ही येणारी स्कॉलरशिप त्या अकाउंटवरती इझिली घेऊ शकाल. दुसरं असं आहे की आपल्याकडे शैक्षणिक कागदपत्रे पाहिजेत. म्हणजे आपण ज्या स्कीमला तुम्ही अप्लाय करणार असाल, कॅटेगरीचे असाल तर तुम्ही फ्रीशिप किंवा स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहात, तर मग त्या हिशोबाने तुमच्याकडे डॉक्युमेंट पाहिजेत. कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल इन्कम सर्टिफिकेट वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल भरता त्यावेळेस तुम्हाला ते विचारलंही जातं, तुम्हाला तिथे ते अपलोडही करायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला तिथे कागदपत्रांची जुळाजुळ करायची. दुसरं आहे की तिथे एक डिक्लेरेशन आहे, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. ते डिक्लेरेशनही तुम्हाला तुमच्या स्कीमप्रमाणे डाउनलोड करायचं आहे, भरायचं आहे, त्याच्यावर सह्या करायच्या पालकांची आणि तुमची, आणि तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. म्हणजे तेही तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर असं की उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर तुमच्या स्कीमप्रमाणे लागणारे डॉक्युमेंट्स ही तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डिप्लोमाला ॲप्लिकेशन केलं होतं किंवा इंजिनिअरिंगला तुम्ही ॲप्लिकेशन केलं होतं, त्याच वेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवले, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता ज्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही, माहिती करून घेण्यासाठी तुम्ही UIDH म्हणजे आधारच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, या वेबसाईटवरती, तर तुम्हाला तिथे बँक सीडिंग स्टेटस, तुम्हाला तिथे एक ऑप्शन आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. लॉग इन करा अगोदर तुमचं अकाउंट आणि मग तिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल. गेले काही दिवस ही सर्व्हिस चालू नव्हती, मला वाटतं अजूनही चालू नाही आहे ती सर्व्हिस, पण चालू झाली की तुम्हाला तिथे तुमचं स्टेटस कळेल. तत्पूर्वी तुम्ही फॉर्म भरण्यास तुम्हाला काही अडचण येणार नाही. हे महाडीबीटीचं पोर्टल आहे, हे सगळ्यांना माहीत असेल. माहीत नसेल तर तुम्हाला हे माहीत करून घ्यायचं आहे. इथे फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जी अर्धी किंवा ट्युशन फी काहीच भरली नाही त्यासाठी तुम्हाला हे ॲप्लिकेशन भरणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला पूर्ण फी भरायला लागेल. हे तुमच्या कॉलेजने तुम्हाला वारंवार सांगितलं असेल. आत्तापर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी भरले असेल, कारण बरेच दिवस झाले ॲप्लिकेशन सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भरली नाही किंवा तदनंतर विद्यार्थी व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी हा उपयोगाचा पडेल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं अकाउंट नाही त्या विद्यार्थ्यांना न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन आपल्याला करायला लागेल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा आणि पुढे जा. पुढे गेल्यानंतर तुमच्यासाठी छोटासा फॉर्म येईल. तुम्ही ॲप्लिकंटचं नाव तिथे टाका. तुमचं नाव तुम्हाला ॲज पर 10वीच्या मार्कशीटप्रमाणे टाकायचं आहे.
तिथं ऑब्लिक TCI पण 10वीच्या मार्कशीटप्रमाणे, किंवा तुमची जी क्वालिफाईंग एक्झामिनेशन असेल, तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर 12वीच्या मार्कशीटप्रमाणे टाका. तुम्ही डिप्लोमा करताय 10वीच्या मार्कशीटप्रमाणे टाका. तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा करताय 12वीच्या मार्कशीटप्रमाणे तुमचं नाव इथं टाका. युजर नेम तुम्ही एक चूज करा त्याच्यातलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही पासवर्ड टाका. तो पासवर्ड कन्फर्म करा, आणि तुम्ही अप्पर केस, लोअर केस, एक स्पेशल कॅरेक्टर, जे काही स्टँडर्ड कॉम्बिनेशन आहे पासवर्डचं त्याप्रमाणे तुम्ही एक पासवर्ड क्रिएट करा. ईमेल आय डी टाका, आणि ईमेल आय डीचा तुम्हाला नंतर ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा, परंतु सध्या ईमेल आय डी व्हेरीफाय होत नाही. ईमेल आय डीवरती सध्याच्या स्थितीमध्ये OTP येत नाही, नंतर सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ते करू शकाल. इथं म्हणेल तो तुम्हाला, इथं क्लिक केलं की तो OTP पाठवेल, इथं क्लिक केलं की OTP पाठवेल, इथं तुम्हाला दाखवेल की तो OTP तुम्हाला प्रोसेस होतोय आणि OTP पाठवला म्हणून, परंतु तो OTP सध्या येत नाही, त्याच्यामुळे तुमचा व्हेरीफाय होत नाही. ज्यांना येईल त्यांनी तो OTP टाकायचा आणि आपला ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सेम आहे मोबाईल नंबरचंही, तुम्ही गेट OTP म्हणायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि मोबाईल नंबर तो टाकला की तुमचं मोबाईल नंबर तुमचा काय होईल, व्हेरीफाय होईल, आणि तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन चे रिलेटेड जे आहेत अलर्ट तिथं येत जातील. एकदा तुम्ही ॲप्लिकेशन हे रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही तुमचा पासवर्ड चूज केला, युजर नेम चूज केला, तर त्याने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन करण्यासाठी आपल्या सेम पहिल्या विंडोवरती जायचं आहे. इथं तुम्ही तुमचं लॉग इन ID टाका, इथे तुम्ही पासवर्ड टाका, हा कॅप्चा जो आहे किंवा सिक्युरिटी कोड त्याला आपण म्हणू, इथे तुम्ही टाका आणि इथून लॉग इन करा. लॉग इन केलं की तुम्ही पहिलीच जी स्क्रीन येईल लॉग इनची, त्या स्क्रीनवरती तुम्हाला विचारेल आधार आहे की नाही. तर आधार तुम्हाला जर नो म्हणलात तुम्ही, तर तुम्हाला पुढे फॉर्म भरता येणार नाही. तुम्हाला आधार येस म्हणायला लागेल, म्हणजे तुम्हाला आधारशिवाय पर्याय नाही, आधारला येस म्हणायचं आहे, पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑथेंटिकेशन होईल की आधार नंबर तुम्ही एंटर करायचा आहे, आणि तुम्हाला आधारचं एकतर OTP म्हणजे तुमचा मोबाईल नंबर त्याला रजिस्टर असला पाहिजे, त्याला लिंक असला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे की बायोमेट्रिक पद्धतीनेही तुम्ही तुमचं आधार व्हेरीफाय करू शकता. म्हणजे जर जिथं तुम्हाला थंबची सोय असेल अशा ठिकाणी तुम्ही करू शकता, जर तुमचा मोबाईल नंबर त्याला लिंक नसेल तर. पण ही गोष्ट सोपी नाही, तुम्हाला कुठेतरी जायला लागेल. तर तुम्ही घरनं फॉर्म भरणार असाल, अशा ठिकाणी फॉर्म भरणार असाल जिथे फक्त नेटची सोय आहे, बायोमेट्रिकची सोय नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर हा अटॅच असणं गरजेचंच आहे. आणि तुम्ही एकदा चूज केलं OTP की तुम्हाला इथं आय ॲग्री म्हणायचं आहे, तुमचा कन्सेंट द्यायचा आहे. आणि जर तुम्ही बायोमेट्रिकने करणार असाल तर बायोमेट्रिक चूज केलं की तुम्हाला इथं बायोमेट्रिकचे तो कम्पॅटेबल मशीन्स दाखवतो. याच्यापैकी तुम्ही एक मशीन्स निवडून तिथं तुम्ही तुमचं बायोमेट्रिकनेही तुम्ही लॉग इन करू शकता, रजिस्टर करू शकता. परंतु ही तितकीशी तुम्हाला इझिली अवेलेबल होणारी सोय नाही आहे. तर हे मुश्किल आहे. तुमचा मोबाईल नंबर जर त्याला कनेक्टेड असेल आधारला, तर तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. चला आपण आता परत OTP सिलेक्ट करूया. सेंड OTP म्हटलं की तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. मोबाईल नंबरवरती OTP आला की तो OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचं. एकदा व्हेरीफाय झालं की आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली येईल आणि तुम्ही एकदा लॉग इनला जा. तुमचा ID, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि इथून लॉग इन व्हा. लॉग इन झालं की तुम्हाला सांगणार तुमचं रजिस्ट्रेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता तुम्हाला तुमची प्रोफाईल भरायची आहे, कारण तुम्हाला आधी प्रोफाईल भरायची आहे, नंतर मग स्कीमला अप्लाय करायचं आहे. कारण प्रोफाईल एक कॉमन विषय आहे, सगळ्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल क्रिएट होईल आणि मग त्यांच्या इलिजिबिलिटीप्रमाणे, त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना इथून आपल्याला स्कीम अप्लाय करायच्या आहे. तिथं स्कीम सगळ्या आहेत, त्याच्यातून स्कीम करायची. इथं तुम्हाला प्रोफाईल भरायची आहे. तुम्ही एकतर इथे क्लिक करा किंवा इथे क्लिक करा, कुठेही क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल भरण्यासाठी जाऊ शकता. तुम्ही पुढे जा. आता पहिल्या वेळेस प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथं जर तुमच्या आधारप्रमाणे डेटा तुम्हाला अपडेट करायचा असेल, तुमचा पत्ता वगैरे त्या आधारवरनं तो घेईल. इथे तुम्ही त्याला येस म्हणा, तुमचा आधारप्रमाणे डेटा अपडेट होईल. मोबाईल नंबर तुम्ही व्हेरीफाय केलेला असेल तो इथे तुम्हाला दिसेल. या दोन्ही गोष्टी तुम्ही इथून करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असं येईल, तुम्ही तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे. OTP आला की तो OTP टाकायचा आहे, व्हेरीफाय OTP म्हणायचा आणि तुमची प्रोफाईल आधारप्रमाणे अपडेट होईल. सगळी इन्फॉर्मेशन आहे, पण जी लागेल ती इन्फॉर्मेशन इथं ॲटोमॅटिकली आलेली असेल. तुम्हाला ती व्हेरीफाय करायची आहे आणि पुढच्या सेक्शनला जायचं आहे. आता पुढचं सेक्शन आहे की तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे हे तुमच्या आधारवरनं त्यांनी घेतल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल. बाकीचं आहे की ॲप्लिकेशन फुल नेम, तुमचं इथं नाव दिसेल. तुमचं जसं मी सांगितलं SSC मार्कशीटप्रमाणे तुमचं नाव तिथं असायला हवं आहे. तुम्ही इथं मोबाईल नंबर द्या आणि तुमचं मॅरिटल स्टेटस इथं टाका आणि पुढे चला. पुढे गेल्यानंतर आपल्याला आपली कास्ट डिटेल्स टाकायची. तुम्ही इथं अगोदर तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची. तुमची कॅटेगरी तुम्ही एकदा इथून सिलेक्ट केली. आता ही कॅटेगरी तर काही राहिली नाही, पण इथं बाकीच्या कॅटेगरी ज्या आहेत इथून तुम्ही सिलेक्ट करा. EBCवाले जे आहेत म्हणजे EWSमधून ज्यांना ॲडमिशन मिळाले, जे EBCसाठी अप्लाय करणार आहेत ते जनरल निवडतील. बाकीचे कॅटेगरी जे फ्रीशिप आणि स्कॉलरशिपसाठी अप्लाय करणार आहेत ते त्यांची कॅटेगरी इथून निवडतील. एकदा तुम्ही कॅटेगरी
निवडली की मग तुम्हाला तुमची कास्ट इथं सिलेक्ट करायची. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती जी कास्ट आणि क्रमांक जो दिला आहे त्या क्रमांकाची कास्ट तुम्हाला इथून चूज करायची आणि पुढे जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीबाबत तुम्ही कास्ट चूज केली की तुम्हाला मग कास्ट सर्टिफिकेट विचारणार. मग तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे हवंच आहे, कारण तुम्ही कास्ट निवडली की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. तुम्हाला इथं यसच म्हणायचं आहे. यस म्हणल्यानंतर जसा असा या प्रकारचा तुमच्या डॉक्युमेंटवर नंबर असेल तो तुम्हाला नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ॲप्लिकंट नाव टाकायचं आहे, कोणी ॲप्लिकेशन केले, जनरली ज्याच्या नावावर डॉक्युमेंट इश्यू केले तोच तिथे असणार, म्हणजे तुमचंच नाव इथं येईल. त्याच्यानंतर इश्यूइंग अथॉरिटी तुम्ही इथं सिलेक्ट करा. कोणी दिले तुम्हाला, तहसीलदारने दिले, नायब तहसीलदारने दिले, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने दिले, कुणी दिले किंवा काही वेगळ्या समितीने दिले ते इथं सिलेक्ट करा. जेपीजी किंवा PDF फॉर्मॅटमध्ये 15 KB ते 256 KBच्या दरम्यानच्या फाईल तुम्ही रेडी करून ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला इथून अपलोड करायच्या आहेत. जर तुम्ही तुमच्या डिजिलॉकरला ठेवल्या असतील तर तिथूनही तुम्ही इझिली इथं त्या फाईल घेऊ शकता. एकदा हे झालं की पुढच्या सेक्शनला आपण इन्कमच्या सेक्शनला आपण जाऊया. इन्कम त्याच्यानंतर विचारणार तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या सरकारकडून घेतलं असेल येस म्हणा, नो म्हणा, काही म्हटलं तरी तुम्हाला इथं ते भरायचंच आहे आणि ते टाकायचंच आहे. त्याच्यानंतर नंबर टाकायचा आहे, याच्याप्रमाणे नंबर असेल हा नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. कुणी इश्यू केलं ते अथॉरिटी सिलेक्ट करायची आहे आणि इन्कम सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. इश्यू ज्या दिवशी डेट इश्यू केले ती डेट तुम्हाला इथं टाकायची आहे. सेम डोमेसाईलचं पण आहे, असेल तर येस म्हणायचं, नो म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही डोमेसाईल महाराष्ट्रासाठीच या स्कीम आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही येस म्हटलात की तुम्हाला विचारणार की तुमच्याकडं तुम्ही डोमेसाईल महाराष्ट्र आहात का. येस असल्याशिवाय आपल्याला स्कीमला अप्लाय करता येत नाही, त्याच्यानं डोमेसाईल आपल्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा की रिलेशन्स सिलेक्ट करा, तुम्ही स्वतः आहात. त्याच्यानंतर तुम्ही ते सर्टिफिकेट आपल्या सरकारकडनं घेतलं असेल नसेल घेतलं तरी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर, त्याच्यानंतर ॲप्लिकेट जसं मी सांगितलं तुम्हीच ॲप्लिकेट असणार आहात. इश्युइंग अथॉरिटी कोण आहे, तहसीलदारने दिले, नायब तहसीलदारने दिले, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटने दिले, जे काही तिथं ऑप्शन अवेलेबल असतील आणि तुमच्या सर्टिफिकेटवर जर असेल त्याप्रमाणे तुम्ही तिथे टाकू शकता. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे. एकदा अपलोड डॉक्युमेंट केलं की तुम्ही इथून ते व्ह्यूसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला जायचे पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्सकडे. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही नोकरी करता आहात का, तुम्ही इथं मॅक्झिमम मुलं नोच असणार आहेत. आणि डिसेबिलिटीसाठी जे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. असल्यास तुम्हाला इथं परमनंट किंवा प्रोग्रेसिव्ह तुम्हाला ते जे तुमचे रिलेटेड ऑप्शन आहेत तुम्हाला ते तिथं चूज करायचं आहे. बाकीचा पुढचा प्रश्न आहे बँक. आता तुम्हाला विचारणार तुमच्या बँक आधारला लिंक आहे किंवा नाही, तर त्याप्रमाणे तुम्ही तर तुमचं स्टेटस चेक करा आणि खाली तुम्हाला बँक डिटेल्स टाकायची आहे. एकदा तुम्ही येस किंवा नो निवडलं की तुम्हाला तो सांगणार की तुमचं आधार लिंक बँक अकाउंटला तुमचं काही जे तुमचं बँक अकाउंट तुम्ही टाकणार आहात, जे बँक अकाउंट तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात त्या बँक अकाउंटला कसलंही विड्रॉल किंवा डिपॉझिटची लिमिट नसली पाहिजे. म्हणजे तुमची जी स्कॉलरशिपची अमाऊंट आहे ॲटलिस्ट तेवढी अमाऊंट तरी तुमच्या अकाउंटला डिपॉझिट करण्याला कसलाही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. एकदा तुम्हाला हे बँकेत चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बँकेची डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत. अकाउंट नंबर, IFSC कोड टाकायचा आहे. बाकीची इन्फॉर्मेशन तो इथे ऑटोमॅटिक घेईल. IFSC कोडवरून तो ब्रँच फेच करेल. याप्रमाणे बँक अकाउंट पोस्टातला अकाउंट आहे, सगळ्या पोस्टांच्या बँक अकाउंटसाठी हा एकच IFSC आहे, तो टाकायचा आहे आणि मग तुम्हाला इथं तो पुढचा डेटा फेच करेल आणि आपल्याला पुढच्या स्टेपला जायचे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रिलिमरी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आता सेव्ह झालेले पुढच्या आपल्याला टप्प्यासाठी जायचं आहे. दुसरं म्हणजे ॲड्रेस, जो काही आधारवरून त्याने घेतलेला असेल तुम्ही चेक करायचा आहे आणि इथं सिम्पल तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. इथं सेव्ह म्हटलं की तुम्ही पुढे जाणार. इन्फॉर्मेशन तुमची सेव्ह झालेली आहे. आता पुढचं आहे आपल्याला अदर इन्फॉर्मेशनमध्ये पॅरेंट्स आणि गार्डियनची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. फादर आणि मदरचे तुम्हाला इथं द्यायचे. ते आहेत का, हयात आहेत का याबाबत आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची. असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नो म्हणल्यास तुम्हाला तुमचं जर इन्कम सर्टिफिकेट आईच्या नावावर असेल याचा अर्थ वडील हयात नाही आहेत, मग वडिलांचं इथं नो म्हणणार. त्याच्यानंतर त्यांचं डेथ सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करायला लागणार आहे. येस असेल तर तुम्ही एस करून टाका. तिथे तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन भरायची याप्रमाणे. एस म्हणा, फादरचं नाव टाकायचं, त्यांचं ऑक्युपेशन आणि इज सॅलरी आहेत, जे काही त्यांचं स्टेटस असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि जर दोघंही नसतील, ज्या कंडिशनमध्ये आईवडील नसतील, तर मग तुम्हाला गार्डियनची इन्फॉर्मेशन इथं भरायला जागा मिळेल. त्याप्रमाणे तुम्हाला डिक्लेरेशन तेही बाकीचे जे रिक्वायर्ड, जसे तुम्ही तुमचे ऑप्शन चूज करत चला तसे डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्यासमोर येत जाईल. तुम्हाला तिथे ते डॉक्युमेंट अपलोड करायला लागतील. आईवडील हयात असेल तर हा प्रश्न येणार नाहीच. तुम्हाला सिंपल त्यांचं नाव टाकायचं आहे, ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे आणि सॅलरीज आहेत की नाही हे तुम्हाला तिथं सिलेक्ट करून सांगायचं आहे आणि सिंपल डेटा सेव्ह करायचा आहे. डेटा सेव्ह झाला
की पुढच्या स्टेपला आपल्याला जायचं आहे. ही महत्त्वाची स्टेप आहे. करंट कोर्स, सध्याचा तुमचा कोर्स इथं निवडायचा आहे. बाकी ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आता भरायची आहे एक एक करून. सगळ्यात पहिल्यांदा ॲडमिशन इयर, तुम्ही यावर्षी शिकतात तर 2023, पुढच्या वर्षी जर व्हिडिओ कोणी बघत असेल तर 2024 असेल. ज्या वर्षी तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा जर काही बदल झाला नाही फॉर्म फिलिंगच्या, तर त्या वर्षी ज्या वर्षी तुमचं ॲडमिशन झालं तुम्हाला ते वर्ष इथं सिलेक्ट करायचं आहे. रिन्युअलवाल्यांना तुम्हाला परत तिथं ही प्रोफाईल भरून ही डिलीट करायला लागेल, पहिली भरलेली. त्याच्यानंतर परत तुम्हाला क्रिएट करायला लागेल. फर्स्ट इयर तुम्हाला तिथं सिलेक्ट करायला लागेल. तुम्ही पास झाला तसं दाखवायला लागेल आणि मग तुम्हाला सेकंड इयरसाठी परत पुन्हा भरायला लागेल. जे फ्रेश आहेत त्यांनी फक्त एकदाच भरायची आहे. इथं ज्यांना समजणार नाही त्यांनी नंतर आपण कमेंट्समध्ये विचारू की सेपरेट व्हिडिओ त्याबाबत आपण बुने रिन्युअलवाल्यांनी कसं भरायचं आहे ते. मला वाटतं माझ्या हिंदी चॅनलवरती तो ऑलरेडी व्हिडिओ आहे, तिथं तुम्ही बघू शकता की रिन्युअलवाल्यांनी कसा रिन्युअलचा फॉर्म भरायचा आहे. हे फ्रेशवाल्यांसाठी फॉर्म आहे. चला, आपण वर्ष निवडलं आहे, त्याच्यानंतर आपलं स्टेट निवडलं आहे, त्याच्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तालुका येईल. तुमचं कॉलेज ज्या ठिकाणी आहे, ज्या तालुक्यात आहे तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तिथं येईल कोर्स तुम्हाला नंतर सिलेक्ट करायचा आहे. कोर्स नंतर स्ट्रीम, म्हणजे तुमची स्ट्रीम, थोडक्यात आपण शाखा तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची. कोणत्या शाखेत तुम्ही फार्मसी, इंजिनिअरिंग, बऱ्याचशा तिथं लिस्ट आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही निवडा. त्याच्यानंतर तुमचं कॉलेज तिथं लिस्ट झालेलं असेल, ते कॉलेज सिलेक्ट करा. तुमचा कोर्स येईल तिथं, मग त्या कॉलेजच्या सगळ्या ब्रँच इथं दिसतील. तो कोर्स, वेगवेगळे कोर्सेस दिसतील, तर ते कोर्स तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन टाईप टाकायचं आहे. कशा थ्रू तुमचं ॲडमिशन झालं, कॅप आणि गव्हर्नमेंट कोट्यातल्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त या योजना लागू आहेत, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. इथं तुमचे सीईटीचे किंवा मेरिट टाकायचे. डिप्लोमाल्या मुलांनी तुमचे डिप्लोमाचे तुमचं मेरिट नंबर टाकायचा आहे. 12वीचे स्कोर जो काय असेल, 10वीचा जो स्कोर असेल, जो काही मेरिट तुमचा स्कोर असेल तो इथे टाकायचा आहे तुम्हाला. सीईटीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी सीईटी देऊन इंजिनिअरिंग करतात, UGवाले म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसवाले, ते तिथं सीईटीचे पर्सेंटाईल टाकतील. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ॲडमिशन ID टाकायचा आहे. कॅप ID पण त्याला म्हणतात. म्हणजे तुमचा हा या प्रकारचा ID. या वर्षीचे विद्यार्थी जर डिप्लोमावाले असतील तर DEN 23 पासून बाकीचे कोर्सेसवाले जे डायरेक्ट सेकंड इयर किंवा फार्मसीवाले, त्यांना त्यांचा याप्रमाणे नंबर ॲप्लिकेशन ID मिळालेला आहे, त्यांनी तो तिथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड करायचा आहे डॉक्युमेंट, कॅप लेटर अपलोड करायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो, कॅप लेटर काय भानगड आहे. वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे डॉक्युमेंट अपलोड करतात. तर जनरली 99.99% मध्ये कॉलेजेस तुमचं जे ॲडमिशन लेटर आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली तुम्हाला कॉलेजची, तुम्ही एकदा तुमचं कॉलेज फ्रीज केलं की तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेलात, डॉक्युमेंट दिलं, फी दिली, आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला रिसिप्ट अशी मिळालेली आहे, ही त्यांना अपेक्षित आहे इथं अपलोड करणं. आणि ही तुम्ही ज्याच्यावर कॉलेजचा शिक्का असतो, शिक्का आहे, त्यांची सही आहे कॉलेजवाल्यांची, असं डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे, ज्याच्यावरती तुमचं ॲडमिशन कन्फर्म झाल्याचं दिसत आहे. हे तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर खालची इन्फॉर्मेशन आहे की इयर ऑफ स्टडी, कोणत्या इयरला आहात, तर तुम्ही फर्स्ट इयरला आहात. डायरेक्ट सेकंड इयर झाले असतील तर तिथं सिलेक्ट करतील त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे, तर सध्या तुम्ही फर्स्ट इयर परस्यू करतायत, तर ते तसं आपण ऑप्शन तिथं निवडणार. आणि ॲडमिशनची डेट तुम्हाला विचारले जाणार. फीज किती पेड केली. आता फीज पेड करण्याबाबतही बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो. जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत ज्यांना फुल फीचा फायदा मिळतोय, म्हणजे OBC सोडून जे बाकीचे आहेत, तर त्यांना ज्यांना फुल ट्युशन फी माफ असते, किंवा माफ नाही म्हणतात त्याला ॲक्च्युली, ज्यांची फुल ट्युशन फी गव्हर्नमेंट भरणार आहे फ्रीशिप स्कॉलरशिपद्वारे, त्या विद्यार्थ्यांनी फीज पेड 0 टाकायचं. कारण जरी तुम्ही डेव्हलपमेंट फी भरली असली, इतर फी भरली असली, एलिजिबिलिटी फी भरली असेल, लायब्ररी फी भरली असेल, बाकीचे पैसे भरले असेल, ते इथे टाकायचे नाहीत. फक्त ट्युशन फी इथं टाकायची आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर भरलेली असेल ट्युशन फी, तुम्ही जर भरलीच नाही ट्युशन फी, जेवढी ट्युशन फी भरली नाही तेवढी टाकायची. OBCवाल्यांनी फक्त निम्मी ट्युशन फी टाकायची, बाकीची फी इथं टाकायची नाही. तरी तुम्ही एकदा कॉलेजचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. पण मॅक्झिमम केसमध्ये तुम्हाला SC ST NTVJ ह्यांना लोकांना इथं 0 टाकायची. आणि OBC आणि EBC आणि EWSवाल्यांना इथं 50% ट्युशन फी टाकायची, जेवढी तुम्ही भरली तेवढी. इथे फी रिसिप्ट तुम्ही अपलोड करा. इथं प्रोफेशनल कोर्स ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कसं झालं आहे ते तुम्हाला ते चूज करायचं आहे. गॅपचं इथं ऑटोमॅटिक येईल, कारण तुम्ही फर्स्ट इयर परस्यू करतायत तर. आणि मोड तुमचा कसा आहे, रेग्युलर शिक्षण पाहिजे, म्हणजे डिस्टन्स लर्निंग नको आहे. त्याच्यानंतर तुमची एकदा माहिती भरली की मॅसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपकडे आपल्याला जायचं आहे. पास्ट क्वालिफिकेशन आणि 10वी इथं मॅन्डेटरी आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात 12वी नंतर किंवा 12वी नंतर आले त्यांना 10वी 12वी दोन्ही इथं भरायचं आहे. आणि ज्या विद्यार्थी 10वी नंतर देत आहेत त्यांनी 10वीची इन्फॉर्मेशन इथं भरायची. इझी आहे. बाकीचं इथं फक्त सिलेक्ट करत जायचं आहे तुम्हाला. इथं सिलेक्ट करा, लेवल सिलेक्ट करा, स्ट्रीम सिलेक्ट करा. इथं बाकीचं तुमचं स्टेटस येईल, कंप्लीट आहे. स्टेट्स, तुमचा डिस्ट्रिक्ट, तालुका सिलेक्ट करा, कोर्स सिलेक्ट करा, बोर्ड सिलेक्ट करा, तुमचा मोड सिलेक्ट करा, त्याच्यानंतर इयर सिलेक्ट करा, पासिंग इयर सिलेक्ट करा, सीट नंबर टाका.
आणि एक्झाम सिलेक्ट करा, मार्क्स किती पडले ते टाका आणि व्हॅलिडेट मार्कशीट करा. व्हॅलिडेट मार्कशीट झाली की तुमची मार्कशीट ऑटोमॅटिकली फेच होईल, तुमची मार्कशीट तिथं आलेली असेल. बाकीची इन्फॉर्मेशन भरून तुम्ही सिम्पली सेव्ह करायचं आहे. तुमची मार्कशीट तुम्हाला इथं पाहायला मिळेल, तुम्ही तिथून ती बघू शकता. एकदा डेटा पूर्ण भरला इथं काही अडचण तुम्हाला येणार नाही. 10वी आणि 12वीवाले ज्यांना जे ॲप्लिकेबल असेल त्यांनी ते तिथं भरायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर तुम्ही ग्रॅज्युएटपर्यंत तिथं भरू शकता. आता शेवटचाच टप्पा आहे तो हॉस्टेलर डिटेलचा. तुम्ही हॉस्टेलर आहात की डे स्कॉलर, दोन तुम्हाला ऑप्शन आहे. डे स्कॉलर म्हणजे तुम्ही फक्त दिवसा म्हणजे घरी राहता तुम्ही आणि कॉलेजला फक्त तुम्ही कॉलेजच्या टाईममध्ये जाता ना, तुम्ही कॉलेज प्रिमायसेसमध्ये राहता ना, हॉस्टेलमध्ये राहता ना, पेइंग गेस्ट म्हणून राहता ना, तुम्ही स्वतःचं घर सोडून राहता. असे विद्यार्थी डे स्कॉलर येतील, बाकीचे विद्यार्थी हॉस्टेलर येतील. तुम्हाला हॉस्टेल टाईप इथं चूज करायचं आहे. बाकीचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि मग तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहताय का नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहतात का पेइंग गेस्ट म्हणून राहतात आणि रेंटेड हाऊसला. काही काही विद्यार्थी रेंट करून पण राहतात, 4-4, 5-5 विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांची इथं तुम्ही सिलेक्ट करू शकतात जर त्या योजनेमध्ये फायदा असेल तर. बाकीचं तुम्ही इथं चूज करा. कॉलेजही तुम्हाला याबाबत मदत करेल. कसं लेटर त्यांना हवं आहे, कुणाकडनं हवं आहे, कसं हवं आहे याबाबत तुम्हाला कॉलेजही मदत करेल. बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे आणि नाव त्या हॉस्टेलचं, बाकीची हॉस्टेलचं पत्र तुम्हाला इथं अपलोड करायला लागेल आणि बाकीची इन्फॉर्मेशन भरून तुम्ही सेव्ह केला डेटा की तुमची प्रोफाईल आपली इथं एकदा शेवटचा मेसेज येईल आणि पूर्ण प्रोफाईल आपली आता भरलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे स्कीमकडं. आता स्कीमकडं जाण्यापूर्वी इथं ऑप्शन आहे आधार बँक लिंक. तुमचा बँकला आधार लिंक आहे की नाही इथून तुम्ही चेक करू शकता. इथं तुम्ही आधार स्टेटस केलं की तो प्रोसेसिंग करेल. पण सध्या ही सर्व्हिस बंद आहे, म्हणजे ही आधारलाच लिंक आहे. UIDAIची त्यांची जी आधारची सर्व्हिस बंद असल्यामुळे ही पण काम नाही करत आहे. काही दिवसांनी ही पण काम करेल. सुरुवातीला त्यांनी ही सर्व्हिस ही स्टेप झाल्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येत नव्हता. आता तो फॉर्म भरता येते, काही अडचण नाही. तत्पूर्वी आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे. म्हणजे हे एक इसेन्शियल डॉक्युमेंट आहे, हे आपल्याला अपलोड करायचं आहे. म्हणून काय करायचं, इथं तुम्ही डिक्लेरेशनवरती जावा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे. आपले डिप्लोमाचे विद्यार्थी तर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर येत आहेत, ते तिथं त्यांनी सिलेक्ट करायचं आहे. बाकीचं तुमचं जर ज्याला तुमचं ॲडमिशन झालेलं आहे ते तुम्ही तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढे येईल स्कीम. त्या डिपार्टमेंटचे असोसिएटेड स्कीम इथं तुम्हाला दिसतील. त्यातली तुमची स्कीम तुम्ही निवडा. EBCवाले ही स्कीम निवडतील आणि पुढे जातील. त्याच्यानंतर इथं डाउनलोडला ऑप्शन येईल आणि इथं आपण ही डाउनलोड करायची फाईल. डाउनलोड केली की तुम्हाला ती याप्रमाणे भरायची. प्रिंट काढून भरा, सह्या करा आणि ती अपलोड करा. स्कॅन करून ठेवा. तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. आता आपल्याला कोर्सला अप्लाय करायचं आहे. तुम्ही परत इथं जाऊन कोर्सला अप्लाय करण्यासाठी इथं ऑल स्कीमला क्लिक करा. ऑल स्कीमला क्लिक केलं की तुम्ही येणार इथे या पेजवरती. इथून तुम्हाला परत डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे आणि स्कीम सिलेक्ट करायचे. सिम्पली याप्रमाणे डिपार्टमेंट सिलेक्ट केलं मी, स्कीम सिलेक्ट केली, सर्च केली, ही स्कीम आली माझी. इथं अप्लायचं बटन आलं. आता इथून अप्लाय मी करू शकतो. तुम्हाला जर काही GR वगैरे वाचायचे असतील इथून तुम्ही वाचू शकता. अप्लाय म्हणा. अप्लाय केलं की पुढे हा छोटासा फॉर्म येईल. तुम्हाला पहिल्यांदा विचारेल तुमचा रिन्युअल म्हणजे काय, की मागच्या वर्षी तुम्हाला या कोर्ससाठी मिळालेली आहे स्कॉलरशिप फ्रीशिप. आता ती रिन्यू करायची फक्त तुम्हाला. आपलं पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे आपण इथं नो म्हणणार. त्याच्यानंतर तुम्ही स्कॉलरशिप दुसरी कोणती घेताय का, नसेल घेत तुम्ही, नाही म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा कितवा नंबर आहे फॅमिलीमध्ये ही स्कीम घेण्याचा आणि तो सिलेक्ट करायचा आणि मग हे डॉक्युमेंट आपल्याला इथं अपलोड करायचं. डिक्लेरेशन जे आपण बनवलं होतं ते, आणि ते एकदा अपलोड झालं की इथं तुम्हाला ते दिसेल. त्याच्यानंतर तुमचं TFWS मधून झालंय का, तुम्ही येस म्हणलं तर तुम्हाला स्कीमला अप्लाय करता येणार नाही, फॉर्म इथेच संपेल. कारण TFWS साठी तुम्हाला मिळणार नाही. ऑलरेडी तुम्हाला ट्युशन फीमध्ये कन्सेशन मिळालेलं आहे. नो. आणि EWS मधून मिळालं आहे का, तुम्ही येस असाल तुमचं EWS मधून येस म्हणा, नसेल तर नो म्हणा आणि डेटा सेव्ह करा. एकदा सेव्ह झालं की तुमचा फॉर्म हा तुम्हाला एकदा दिसेल. एकदा तुम्ही तो पूर्ण चेक करायचा आहे. सगळी माहिती एकदा चेक करायची. कुठे जर काही बदल असेल तर तो प्रोफाईलमध्ये जाऊन बदल करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटही पाहायला मिळतील. इथून तुम्ही डॉक्युमेंट बघू शकता. इथं तुम्ही टिक करून सबमिट करायचं आहे. आधी तत्पूर्वी तुम्ही डॉक्युमेंटला क्लिक केलं तर तुमचे सगळे डॉक्युमेंट इथून तुम्ही बघू शकता. एक डॉक्युमेंट ओपन करून बघू शकता. ओके सगळं असेल, डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत असतील, काही अडचण नाही. इथं तुम्ही टिक करा आणि पुढे चला आणि सबमिट करून टाका. एकदा तुम्ही सबमिट केला की असा तुम्हाला मेसेज येईल की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. तुमचा फॉर्म ID पण येईल आणि तुम्हाला तो मेसेज स्क्रीनवरती दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही इथं जा माय अप्लाइड स्कीममध्ये, म्हणजे आपण अप्लाय केलेली स्कीम इथे दिसेल. ती स्कीम तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन ID येईल, तुमची बँक डिटेल इथे दिसेल, तुमचं डिपार्टमेंट दिसेल, तुम्ही कोणत्या स्कीमला अप्लाय केलं ते दिसेल. त्याच्यानंतर स्टेटस दिसेल की काय स्टेटस आहे तुमच्या फॉर्मचं. इथं ॲक्शन दिसेल,
हे कॅन्सल बटन चुकूनही दाबायचं नाही. कॅन्सल कोणत्याही परिस्थितीमध्ये फॉर्म कॅन्सल करायचा नाही. कॉलेजने जरी तुम्हाला फॉर्म रिटर्न पाठवला, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की कॉलेजने फॉर्म रिटर्न पाठवल्यानंतर फॉर्मला रिअप्लाय कसं करायचं. पण रिअप्लाय करताना रिअप्लायच करायचं, कॅन्सल फॉर्म करायचं नाही. एकदा तुम्ही फॉर्म कॅन्सल केला की तुम्ही या स्कीमला अप्लाय करू शकणार नाहीत. हे लक्षात ठेवा. कॅन्सल कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फॉर्म करायचा नाही. चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करता येतील, रिसेंड करते रिअप्लाय करता येईल. तुम्हाला फॉर्म तुमच्या कॉलेजकडनं रिसेट करून घेता येईल. तुम्हाला तो फॉर्म परत तुमच्या अकाउंटला पाठवता येईल आणि तुम्हाला हवे ते बदल करून घेता येईल. पण फॉर्म कॅन्सल करून परत नवीन भरायची चेष्टा करू नका. इथून तुम्ही व्ह्यू करू शकता आणि व्ह्यू केलं की तुम्ही त्याची प्रिंट काढूनही ठेवू शकता. या व्ह्यू करून तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवू शकता. या फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये. मी नक्कीच प्रयत्न करेल त्या तुमच्या प्रश्नांना, तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा. थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.